नमस्कार. आपण पाहत आहोत राशी भविष्य. मार्चमध्ये या 5 राशींच्या आयुष्यामध्ये खूप मोठी उलथापालथ होणार आहे, म्हणजेच भूकंप येणार आहे. हे 4 दिवस या राशींसाठी अगदी वाईट असणार आहेत किंवा अगदी हा वाईट भूकंपाचा काळ मानला जाणार आहे. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा राक्षसांचा गुरु मानला जातो आणि शुक्र दर 27 दिवसानं आपली राशी बदलतो. परंतु जेव्हा तो वक्री होतो तेव्हा 3 ते 4 महिने त्याच राशीत राहतो. संपत्ती आणि समृद्धी देणारा शुक्र मार्चमध्ये मीन राशीत अस्त होणार आहे. शुक्राच्या अस्तामुळे काही राशींच्या लोकांच्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह जेव्हा आपली राशी बदल करतो किंवा राशी परिवर्तन करतो, त्याचा परिणाम सर्व राशींवरती दिसून येतो. तर त्याचा प्रभाव जो पडतो तो काही राशींना शुभ असतो तर काही राशींना अशुभ असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण 5 राशी सांगणार आहे, या 5 राशींना हा जो काळ आहे हा काळ अतिशय भूकंपाचा असणार आहे. हे 4 दिवस म्हणजे 19 मार्च ते 23 मार्चपर्यंत या राशींना अतिशय वाईट काळ असणार आहे. या काळामध्ये तुम्हाला खूप सावधगिरी बाळगायची आहे आणि शुक्र हा राक्षसांचा गुरु मानला जातो. त्यामुळे मार्चमध्ये या 5 राशींना वाईट काळ सुरू होणार आहे. हे 4 दिवस त्यांच्यासाठी खूप बेकार असणार आहेत किंवा खूप वाईट काळ असणार आहे. तर या 5 राशी कोणत्या आहेत ते तर आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. 19 मार्च ते 23 मार्चपर्यंत शुक्राचे हे 4 दिवस, शुक्र ग्रहाचे 4 दिवस काही राशींसाठी खूप वाईट असणार आहेत. या काळात या 5 राशींच्या आयुष्यामध्ये खूप वाईट काळ असणार आहे. या भूकंपसारखे काही घटना घडणार आहेत. तर या 4 दिवसामध्ये खूप 4 दिवसांमध्ये खूप या 5 राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगायची आहे. तर या 5 राशी कोणत्या आहेत ते आपण सविस्तर जाणूयात. असे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. हे 4 दिवस कोणत्या राशींच्या नशिबामध्ये आहेत ते आपण पाहूयात. पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. तर वृषभ राशींच्या लोकांसाठी ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र या राशींचा स्वामी आहे. त्यामुळे त्याची स्थिती वृषभ राशींच्या लोकांसाठी अडचणीत आणू शकते. आर्थिक बाबी बघा, आर्थिक गोष्टी, नातेसंबंध यामध्ये सुद्धा अडचणी येणार आहेत. तुमचे नातेसंबंधामध्ये सुद्धा नातेसंबंध खराब होऊ शकतात, बिघडू शकतात आणि तुम्ही मानसिक शांतता प्रभावित होऊ शकते. तुम्ही टेन्शनमध्ये किंवा मानसिक तणावाखाली जगू शकता. खर्च, जे काही खर्च आहेत बघा, जे आपण आकस्मिक खर्च येणारे किंवा अनावश्यक खर्च या काळामध्ये वाढणार आहेत. त्यामुळे 4 दिवस या वृषभ राशीच्या लोकांनी 4 दिवस काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन थोडंसं हे करायचं आहे. कारण की हे 4 दिवस तुमच्यासाठी वाईट असणार आहेत. वाईट काळ आहे हा 4 दिवस. कौटुंबिक जीवनामध्ये काही वादविवाद, कलह होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याचबरोबर प्रेमसंबंधामध्ये सुद्धा तुमचा काही वाईट काळ आहे. त्यामुळे या काळात तुम्ही शांत राहणे किंवा अगदी लक्षपूर्वक बारकाईने विचारपूर्वक तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. या काळामध्ये तुम्हाला 4 दिवस सावधगिरी बाळगायचे आहेत. हे 4 दिवस म्हणजे 19 मार्च ते 23 मार्च हे 4 दिवस तुम्हाला खूप सावधगिरीने बाळगायचे आहे. अशी काय माहिती होती वृषभ राशींच्या लोकांसाठी. आता दुसरी रास कोणती आहे ते पाहूयात. दुसरी रास आहे ती तुळ रास. तुळ राशींच्या लोकांचा स्वामी सुद्धा शुक्र आहे आणि यांना सुद्धा या काळाचा हा 4 दिवस खूप वाईट काळ असणार आहे. कारण की कुठलेही कारण नसताना वाईट काळ सुरू आहे. म्हणजे कुठलेही कारण नसताना वादविवाद, कलह या काळामध्ये वाढणार आहेत. त्याचबरोबर बघा, व्यावसायिक जीवन असेल किंवा व्यवसाय तुम्ही करत असाल, व्यावसायिकांसाठी हा काळ म्हणजे जे तुमच्या जीवनात अडथळे येऊ शकतात किंवा तुमच्या बघा त्याचबरोबर कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये सुद्धा तुमचे भांडण, कलह होऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढणार आहे आणि नातेसंबंध बिघडण्याची या काळामध्ये शक्यता आहे. त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तीने सुद्धा या काळामध्ये सावधगिरी बाळगायची आहे. जर व्यवसाय करत असाल तर या काळामध्ये तुम्ही जे काही माल मागवायचा असेल किंवा व्यवसायाविषयी काही पैसा लावायचा असेल
तर या काळामध्ये तुम्ही थोडंसं विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक तुम्हाला राहायचं आहे, सतर्क राहायचं आहे. कारण हे 4 दिवस तुम्हाला अगदी वाईट काळ आहे, त्यामुळे तुम्ही या काळामध्ये अगदी जपून राहायचं आहे. तर अशी काय माहिती होती तुळ राशींच्या व्यक्तींसाठी. आता तिसरी रास कोणती आहे ते पाहूयात. तिसरी रास आहे ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना शुक्र ग्रहामुळे काय तोटा होणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. बघा, करिअर आणि पैशासंबंधी तुमच्या समस्या निर्माण होणार आहेत. जे करिअर करत आहेत आणि पैशाविषयी काही तुमच्या समस्या या 4 दिवसामध्ये तुम्हाला जाणवणार आहेत. सिंह राशीच्या लोकांना हा काळ करिअरसाठी आणि पैशासंबंधित आर्थिक समस्या निर्माण करणारा काळ आहे. कारण की जर या काळामध्ये तुमचा अनावश्यक खर्च तर होणारच आहे, त्याचबरोबर तुम्ही काही या काळामध्ये पैशासंबंधित काही व्यवहार करत असाल किंवा कुठे पैसा गुंतवण्याच्या मार्गात असाल तर हे 4 दिवस तुम्ही थांबायचं आहे किंवा 4 दिवस तुमच्यासाठी अशुभ काळ आहे. जे की 19 मार्च ते 23 मार्च हा काळ अशुभ आहे. त्यामुळे तुम्ही या काळामध्ये अनावश्यक खर्च टाळायचा आहे. या काळामध्ये बघा, वाहन संबंधी, लक्झरी, प्रवासाविषयक तुम्हाला खर्च वाढणार आहे. तर या काळामध्ये तुम्ही सावधगिरीने बाळगायचं आहे. हा काळसुद्धा 4 दिवस तुमच्यासाठी खूप अशुभ आहे. त्यामुळे थोडंसं तुम्ही लक्षपूर्वक सतर्क राहायचं आहे. तुमचा प्रवासासंबंधी, लक्झरी, वाहनाविषयी जो पैसा खर्च होणार आहे तो पैसा तर खर्च होणार आहे, तुम्ही थोडी सावधगिरी बाळगायची आहे. पण त्याचबरोबर तुम्ही पैसा खर्च करूनही हा काळ तुम्हाला समाधानकारक नसणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही थोडंसं सतर्क राहायचं आहे. तर अशी काय माहिती होती सिंह राशीच्या लोकांसाठी हे 4 दिवस. या राशींसाठी आपण 3 राशी पाहिल्या, तुळ रास, वृषभ रास आणि सिंह रास. या 3 राशींसाठी तरी हा काळ वाईट काळ आहे. आता 2 राशी राहिल्या आहेत, त्या 2 राशी पाहूयात. ह्या 2 राशी आहेत तरी कोणत्या. या 2 राशी, अजून 2 राशींच्या आयुष्यामध्ये नक्की काय घडणार आहे ते आपण जाणून घेऊया. चौथी रास आहे ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशींच्या लोकांना ज्योतिषशास्त्रानुसार या काळात कुंभ राशीच्या लोकांना जो काही तुमचा आत्मविश्वास आहे, तो तुमचा कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्ससुद्धा कमी होणार आहे. त्यांचा आत्मविश्वास कमी राहणार आहे आणि त्याचबरोबर ते कुठलंही काम करायचं म्हटलं तर त्यांना आत्मविश्वास कमी असल्यामुळे ते काम करू शकणार नाहीत. त्याचबरोबर त्यांचं प्रेम संबंधामध्ये सुद्धा या काळामध्ये धोका संभवत आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी सुद्धा थोडा या काळामध्ये 4 दिवस थोडेसं त्यांना त्या गोष्टी करण्यापासून थांबायचं आहे किंवा 4 दिवसात त्यांना योग्य तो निर्णय, जो काही निर्णय घ्यायचे असतील ते निर्णय 4 दिवस त्यांनी थांबवावेत. कारण की हा काळ तुमच्यासाठी अशुभ आहे. 19 मार्च ते 23 मार्च हे 4 दिवस, ह्या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये मानसिक टेन्शन तर तुम्हाला राहणारच आहे. त्यातून थोडंसं तुम्ही हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर तुमचा अनावश्यक खर्च या काळामध्ये भरपूर खर्च वाढणार आहे. त्यामुळे खर्चावरती सुद्धा तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. तर अशी काय माहिती होती कुंभ राशींच्या लोकांसाठी. आता शेवटची 5वी रास कोणती आहे ते जाणून घेऊया. 5वी आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशींच्या लोकांना बघा की हा जो काळ आहे हा काळसुद्धा कठीण, आर्थिकदृष्ट्या हा काळ कठीण असणार आहे. कारण की तुम्हाला आर्थिक चणचण या काळामध्ये भासणार आहे. तुम्ही जे काही गुंतवणूक करत आहात त्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला नुकसान होणार आहे. जर तुम्ही नव्यानं गुंतवणूक करत असाल तर नक्कीच हे 4 दिवस तुम्हाला धोक्याचे आहेत. त्यामुळे हा अशुभ काळ आहे तुमच्यासाठी. 19 मार्च ते 23 मार्चपर्यंत हा 4 दिवस तुम्हाला अशुभ आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल पैशामध्ये किंवा कुठेही तुम्ही व्यवसायामध्ये गुंतवणूक करत असाल तर हा 4 दिवस तुम्हाला थांबायचा आहे. कारण की यापासून तुम्हाला नफा नाही तर तोटाच आहे. तर व्यवसाय संबंधितांसाठी सुद्धा हा काळ नफ्याचा नसणार आहे, तोट्याचा असणार आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला सतर्क राहायचं आहे. हा जो काळ आहे मकर राशींच्या लोकांसाठी 4 दिवस टेन्शन असणार आहे, मानसिक तणाव सोबत अगदी तुमचं घरातील वातावरणसुद्धा कलहचं असणार आहे. त्यामुळे नातेसंबंधासुद्धा दुरावा येणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे 4 दिवस शांत राहायचं आहे. व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक अडथळे येणार आहेत. तर मकर राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा हा काळ अशुभ आहे किंवा या काळामध्ये महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही करू नका, पैसा गुंतवू नका. व्यवसायामध्ये तो सुद्धा तुम्हाला अडथळे आहेत. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा स्वतः तुम्ही मौन धारण करा. अशी काय माहिती होती मकर राशींच्या लोकांसाठी. आपण आजच्या व्हिडिओमध्ये 5 राशी पाहिल्या. या 5 राशींना हा 4 दिवस भूकंप येण्याचा काल आहे. या 4 दिवसांमध्ये
त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी उलथापालथ होणार आहे. त्यामुळे या 5 राशीच्या लोकांनी थोडं सतर्क राहायचं आहे, सावधान राहायचं आहे. धोक्याची घंटा वाजणारा हा 4 दिवसाचा कालावधी आहे. तर तुम्ही आवर्जून या गोष्टींचं पालन करा आणि हे 4 दिवस तुम्ही अगदी शांत राहा. तर अशी काही माहिती होती या 5 राशींच्या लोकांसाठी. तर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत. तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा.